श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 5 फेब्रुवारी वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हा दिवस जो आहे तर भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो. असं म्हटलं जातं की या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व पृथ्वी तलावरती कितीतरी हजारो पटीने कार्यशील असते आणि आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांचे काही सेवा केली, उपाय केले, उपासना केली तर त्याचे निश्चितच शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. यामुळे अनेक कामामध्ये आपल्याला इच्छित असे यश मिळते. प्रत्येक महिन्याला तसं बघायला गेलं तर संकष्टी चतुर्थी तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि आपल्या कामामधले विघ्न दूर व्हावे आणि सदैव आपल्यावरती गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो राहावा, यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते अनेक भाविक भक्त जे आहेत तर ते मनोभावे करत असतात. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी व्रत करा. ज्यांना व्रत करणं शक्य नाही आहे त्यांनी नाही व्रत केलं, फक्त गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना केली तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे. आता कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, हे पान आणून आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली असा आहे. फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करून बघा. नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गुलाबजल गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. कारण की बघा उद्या गुरुवार आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी लाल किंवा मग पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपल्याला आपल्या घरातील जी काय नित्य देवपूजा असते आपली रोजची ती सेवा करून घ्यायची आहे, पूजा करून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे, तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीवरती तुम्हाला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. तुमच्याकडे जर गाईचं कच्चं दूध नसेल, पंचामृत नसेल तर मग तुम्ही फक्त पाण्याने, स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गणपतये नमः हा मंत्र मनामध्ये पठण करायचं आहे. ज्यांना शक्य असेल गणपती अथर्व शीर्षम म्हणणं त्यांनी पठण करा. ज्यांना येत नसेल त्यांनी मोबाईलवरती यूट्यूबला लावून द्या आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करा. अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून देवघरामध्ये तुम्हाला 2 खाऊची विड्याची पानं जी आहेत तर ती ठेवायची. त्या पानावरती तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षता ज्या आहेत तर त्या ठेवायच्या. त्यावरती हळदी कुंकू टाकायचं. त्यानंतर गणपती बाप्पांना विराजमान करायचं. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, लाल जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा, मोदक अर्पण करायचे. मोदक शक्य नसेल सकाळी तर मग तुम्ही गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता. परंतु संध्याकाळी का होईना चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसाठी आवर्जून मोदकाचा नैवेद्य जो आहे तर तो सर्वांनी करत जावा. अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये एका झाडाचं पान आणायचं आहे.
आता हे पान तुम्ही सकाळी आणायचं आहे. आता एका झाडाचं पान आणायचं. भलेही तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल करत, तरीही तुम्ही त्या झाडाचं एक पान आणायचं आहे. आणि हे पान आणल्यामुळे काय होईल, तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल. त्याचबरोबर तुमचे कोणतेही काम असू द्या, त्यामध्ये तुम्हाला अडथळे, विघ्न येणार नाहीत या उपायाने. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. उपाय अतिशय अत्यंत सोपा आहे. आपल्याला फक्त एका झाडाचं पान लागणार आहे. जर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केलं, काही वस्तू अर्पण केल्या, तर त्याचं देखील आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं. आपल्या मुलाबाळांची थांबलेली प्रगती जी आहे तर ती हळूहळू का होईना गणपती बाप्पांच्या कृपेने व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर घरामधले वातावरण सकारात्मक बनते आणि आपल्या कामामध्ये निश्चितच आपल्याला प्रगती होताना दिसायला सुरुवात होते. त्याचबरोबर ज्या काही आपल्या मनामध्ये अधुऱ्या इच्छा, मनोकामना आहेत तर त्या देखील गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होतात. त्यामुळे बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाला प्रिय असणाऱ्या वस्तू अवश्य तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बाप्पांना अर्पण करा किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही त्या वस्तू जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता. कारण की संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेले असतात आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी जर वस्तू आपण या गणपतीला अर्पण केल्या तर त्याचं निश्चित आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं. भगवान श्री गणेशाला पहिली वस्तू म्हणजे दुर्वा न विसरता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात. त्यानंतर लाल जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे, तर हे फूल अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला न विसरता अर्पण करायचा आहे. आता या वस्तू आपण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना अर्पण केल्याने त्याचे शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात आणि घरामधले वातावरण जे आहे तर ते सकारात्मक बनून आपल्या कामामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळते. त्याचबरोबर मुलांची, कुटुंबाची प्रगती देखील होते. आता बघा, उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, कशा प्रकारे उपाय करायचा आहे, तर उद्या आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं पान आणायचं आहे. सर्वांनाच माहीत आहे, लाल रंगाची जास्वंदीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री गणेशाचा वास असतो. त्यामुळे जास्वंदीचं झाड आपल्या अंगणामध्ये असावं किंवा आपल्या बाल्कनीमध्ये एखादं तरी जास्वंदीचं रोप लावायचं आहे. हे जास्वंदीचं लाल फुलाचं झाड जे आहे तर ते लावायचं, याची काळजी घ्यायची आणि लाल फुलांच्या जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्याला घरी आणायचं. हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं, कोरडं करायचं. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या आपल्याला भगवान श्री गणेशांचं पूजन करून घ्यायचं आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर फोटोला थोडासा पाण्याचा शिडकावा देऊन पुसून घ्या. यानंतर आपल्याला कुंकवाचा तिलक लावून थोड्याशा अक्षदा गणपती बाप्पांच्या कपाळावरती आवर्जून लावायच्या आहेत. उद्या आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे, दिवा लावायचा आहे. दिवा प्रज्वलित करून हा उपाय आपल्याला करायचा आहे. एखाद्या लाल कापडावरती आपल्याला भगवान श्री गणेशाची मूर्ती ठेवायची. त्यानंतर आवडणाऱ्या ज्या वस्तू आहे गणपती बाप्पांना त्या अर्पण करायच्या. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, जास्वंदीचं पान घ्यायचं. आपण जो आणलेला आहे त्या पान आणलेला आहे त्या पानावरती आपल्याला ओल्या कुंकवाने छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक कुठे काढणार, तर देठाची जी बाजू आहे ना ती भगवान श्री गणेशाकडे करायची आणि देठाच्या बाजूला पानावरती अगदी छोटंसं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना चूक करू नका. 4 डॉट जे आहेत तर ते द्यायचे आहे. साईडला 2-2 लाईन तुम्हाला ओढायचे आहेत. त्यानंतरच ते स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत असतं. त्यानंतर तुम्हाला थोडक्यामध्ये अगदी कमी शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. स्वस्तिकच्या खाली बरं का, समजा की तुमची आर्थिक प्रगती होत नाही आहे किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तो वाढत नाही आहे, ते तुम्हाला म्हणजे व्यवसाय वाढ किंवा धनप्राप्ती, व्यवसाय, लक्ष्मीप्राप्ती असं तुम्हाला लिहायचं आहे. किंवा मग नोकरी, मुलांसाठी तुमच्या काही अडचणी असतील तर मुलांची प्रगती असं थोडक्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मी थोडक्यात सांगितलेलं आहे तुम्हाला, असं तुम्हाला लिहायचं. यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची किंवा तिथेच एखादं लाल कापड ठेवायचं, त्यावर थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या म्हणजेच तांदूळ ठेवायचे आणि हळद कुंकू अर्पण करायचं. हे पान जे आहे तर ते गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला ठेवायचं आणि भगवान श्री गणेशांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर तुम्हाला ठेवून घ्यायचं. आपल्या हातामध्ये आपल्याला 21 दुर्वांची जोडी जी आहे तर ती घ्यायची. 21 दुर्वांचे जे टोक आहेत तर ते आपल्याला साजूक तुपामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि 21 दुर्वांची जुडी जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची. तुम्हाला ओम ग
गणपतये नमः या मंत्राचं तुम्हाला 21 वेळा मनोभावे पठण करायचं आहे. 21 वेळा जप करून झाल्यावरती तुमची जी काय इच्छा आहे तर ती भगवान श्री गणेशाला मनोमन सांगायची आहे. आणि अशी माझी इच्छा आहे की भगवान श्री गणपती बाप्पा तुम्ही लवकरात लवकर ती पूर्ण करा आणि तुमच्या कृपेने मला तुमचा भरभरून आशीर्वाद मिळू द्या. हा उपाय मी त्यासाठी हा उपाय करत आहे. त्यानंतर तूप लावलेल्या 21 दुर्वांची जी काय जुडी आहे त्या पानावरती तुम्हाला जास्वंदीच्या पानावरती आपल्याला ठेवायची आहे. तशी ठेवायची. नंतर त्या तुपामध्ये बुडवून घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला जास्वंदीच्या पानावर 21 दुर्वांची जुडी ठेवायची. त्यानंतर लाल जास्वंदीचं फूल आपल्याला त्या पानावरती ठेवायचं आहे. परत आपल्याला हातामध्ये 21 अखंड तांदूळ घ्यायचे. तांदूळाला हळदी कुंकू लावायचं आहे. फुटलेले तांदूळ वापरू नका. अखंडच तांदूळ घ्या. तांदूळ बरोबर 21 मोजून घ्या. एखाद्या वाटीमध्ये घ्या आणि एक एक अक्षत घेऊन आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावरती ओम गणपतये नमः हा मंत्र पठण करत करत तुम्हाला 21 अक्षता ज्या आहेत तर त्या जास्वंदीच्या पानावरती अर्पण करायच्या. आता हा उपाय कधी करायचा आहे? हा उपाय तुम्ही अगदी म्हणजे सकाळपासून दिवसभरामध्ये कधीही करू शकता. हा उपाय केल्यानंतर बघा तुम्हाला ते पान साहित्य तिथेच दिवसभर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला 5 नंतर जे काय साहित्य आहे ते घ्यायचं आहे आणि जास्वंदीचं पान जे आहे तर ते जे आहे घ्यायचं आहे. त्यावर अर्पण केलेल्या 21 अक्षता ज्या आहेत तर त्या आपल्याला डबीमध्ये ठेवायच्या. आता जास्वंदीचं पान 21 दुर्वांची जुडी आणि लाल जास्वंदीचं फूल जे आहे तर ते धाग्याने तुम्हाला एकत्र बांधायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला जवळपास कुठे जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जायचं. तिथं गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला ओम गणपतये नमः हा मंत्र पठण करत करत तुम्हाला हे भगवान श्री गणेशाला अर्पण करायचं आहे. 21 अक्षता ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला त्यासोबतच जास्वंदीच्या फुलामध्ये 21 अक्षता ठेवायच्या आहेत आणि हे सगळं एकत्रितपणे तिथेच तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि तुमची जी काय इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे सांगायचं आहे. हा उपाय नक्कीच सर्वांनी उद्या करून बघा. सर्वांना आता तुम्हाला उद्याच्या दिवशी उपवास असेल नसेल ज्यांना असं काही नाही आहे की उपवासच धरावा. सांगणं एवढंच आहे की आपण मनापासून किती सेवा करतोय, किती श्रद्धेने उपाय करतो इतकं गरजेचं आहे. कारण की देव म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी उपाशी राहून सेवा करा किंवा उपाय तापाय करा, असं काही नाही. फक्त मन स्वच्छ निर्मळ ठेवा आणि सेवा करा, उपाय करत चला. नक्कीच तुम्हाला त्या केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे. तर तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. तुमच्या कामामधील ज्या काही अडचणी आहे अडथळे आहेत तर ते दूर व्हाव्या म्हणून गणपती बाप्पांना परत एकदा मनोमन प्रार्थना करायची आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या आपली ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून गणपती बाप्पांकडे प्रार्थना करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रगतीमध्ये हळूहळू का होईना बदल होताना दिसून येतील. अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा जास्वंदीच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना आवडलीच असेल, समजलीच असेल. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.